जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थांचे श्री क्षेत्र देहू येथील पालखीचे भोई आपल्या बरोबर आहेत. खऱ्या अर्थानं आपलं भाग्य आहे की पालखीचे भोई यांच्या बरोबर आपल्याला बातचीत किंवा गप्पा मारता येतात, बोलता येतात. मला सांगा, केव्हापासून तुम्ही या वारीचे अर्थात पालखीचे भोई आहात? 38 वारी चालू झाली. 38 वर्ष. 38 वर्ष तुम्ही वारीमध्ये सहभागी होताय किंवा सेवा करताय. खऱ्या अर्थानं ही सेवा करत असताना महाराष्ट्राभर सगळीकडे तुम्हाला जावं लागतं किंवा महाराष्ट्रात पालखी जिथे फिरते तिथे तुम्हाला जावं लागतं. ही सेवा करताना एक परमेश्वराच्या पायथ्याशी किंवा परमेश्वराच्या काही असताय, त्याचा आनंद कसा आहे? हा आनंद म्हणजे तो वैकुंठी बी नाही, वैकुंठी बी आनंद नाही. खऱ्या अर्थानं नगरखान्याचं आगमन होतंय आणि त्याचबरोबर यांचं म्हणणं असं आहे की आयुष्यात जगातला सगळ्यात मोठा आनंद कुठे असेल तो वारीमध्ये आहे आणि वारीमध्ये सहभागी होताना खरोखर त्यांना तो आनंद मिळतोय, कारण ते खऱ्या अर्थानं पादुका समजते आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं त्या पांडुरंगाने असं म्हणूया जसं पुंडलिकाला चरणाजवळ स्थान दिलं तसं तुम्हाला स्थान देखील त्या पादुका बरोबर मिळाले. किती आनंद वाटेल तुमच्या आयुष्यामध्ये. सगळ्या 7 पिढ्यांना किंवा 100 पिढ्या तुमच्या धन्य झाल्या, कारण पादुकांबरोबर तुम्ही असताय. खूपच वेगळं पण आहे त्या पादुकांमध्ये. रामकृष्ण हरी माऊली. तर अकलूज या गावामध्ये किंवा या अकलूज शहरामध्ये तिसरं रिंगण संत तुकोबारायांचं साकारत असताना या ठिकाणी अश्वाचं आगमन होत आहे. नेमकी अश्व परंपरा काय आहे, अश्व परंपरा ही केव्हापासून चालू झाली, त्याचबरोबर या रथामध्ये किंवा रिंगणामध्ये ही परंपरा नेमकी काय कशा पद्धतीनं पुढे जाते या संदर्भात आपण विश्वस्त मंडळी या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडे जाऊया, माहिती घेऊया की हे नेमके अश्वाचं हे तुम्ही सगळं मानकरी आहात. अश्वाची माहिती आणि अश्वाचा मान नेमकी काय आहे? रामकृष्ण हरी महाराज हा मान बाबळगावराचा आहे. विनायक नारायण गावराणे हा मानाला आता माझी 5वी पिढी, म्हणजे 100हून अधिक वर्षापासून आमची परंपरा चालू आहे तुकाराम महाराजाच्या सेवेचे. हा देवाचा अश्व आहे. त्याच्या कुणी विराजमान नसतो, गावाकडे कुणी विराजमान नसतो. तिच्यासाठी 12 एकर जमीन ठेवलेली आहे होण्यासाठी. त्याला आम्ही बरबापुटी, ओला चारा, दूध, डाळ असं खाद्य पदार्थ दिले जातो. त्याच्यात ऍड करून तेल देतं आणि 2 माणसं याला सेवेसाठी असतील गावाकडे. आणि आमची आता घराण्याची 5वी पिढी, रणेची 5वी पिढी आणि 100हून अधिक वर्ष झालेली आहे. आता तुम्ही 5व्या पिढीमध्ये पदार्पण करत असताना पूर्वी परंपरा तुम्ही पुढे नेता, परंतु हे अश्व वर्षभर यामध्ये या ठिकाणी हे सगळं सांभाळताना त्याच्याकडे देखभाल कोण करतं? देखभाल आम्हीच करतो. घरची माणसं करतात, आम्हीच स्वतः करतो. मुलासाठी प्रमाणे जपतो अश्वाला. खरं तर तुमची ही भावना असेलच की हे देवाचं स्वरूप आहे. देवाच्या रूपातच बघतो आम्ही त्याला. असं अश्व पुढे करून बघत नाही, अश्व देवाचंच म्हणून बघतो. खरं तर अश्व देवाचं रूप म्हणून महाराज पाहिले जातं. संत तुकोबारायांचे रूप आणि संत तुकोबारायांच्या रिंगण सोहळ्यामधील अश्व असल्यामुळं त्याचं दर्शन घेतलं जातं, त्याला जीव लावला जातो आणि ज्या ज्या गोष्टी आहेत वर्षभर त्याचं व्यवस्थितपणे संगोपन केलं जातं आणि खऱ्या अर्थाने ही परंपरा पुढे नेतात. निश्चित या ठिकाणी आता या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या शुभासे पूजन देखील होतील. मला सांगा दादा की हे जे अश्व परंपरा आहे त्या संदर्भात हे कितव्या पिढीचं परंपरा पुढे नेतात? या पिढ्याने पिढ्याची परंपरा आहे. पूर्वीच्या काळात वारकरी संप्रदाय ही वारी पूर्ण होत असताना जे काही विघ्न येत होते त्या विघ्नांना वारीला संरक्षण मिळावं म्हणून हे अश्वांच्या माध्यमातून ज्या त्या घराण्यांना ती संधी वारी संरक्षणाची दिली होती आणि ते भविष्यामध्ये ती अश्व सेवेच्या रूपातनं ती चालू राहिलेली आहे. अश्व ही परंपरा पुढे नेत असताना वारी परंपरा पुढे जाते, रिंगण सोहळा परंपरा पुढे जाते. अकलूज मध्ये जंगी असं स्वागत दरवर्षी केलं जातं. खरं तर हे सगळं ही ऊर्जा तुम्हा सगळ्या मंडळींना कुठून मिळते?
हे पुरुषा आमचे श्रद्धा भक्ती तुकोबारायांचा आशीर्वाद आमच्यावर असलेलं लक्ष आणि सगळ्या वारकऱ्यांवर असलेले माऊलींची तुकोबारायांचं जे काही आशीर्वाद आहे त्या आशीर्वादात आम्हाला ही ऊर्जा आहे. खरं तर असं वाटलं होतं का की दिंडी पालखी किंवा हा सोहळा निघताना प्रचंड असा पाऊस झाला, वारी निघेल की नाही हा प्रश्न, आणि त्या अगोदर असा प्रश्न होता की पूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत होता, पाणी नव्हतं, पाऊस नव्हता, ऊन नव्हता, वारा नव्हता. आणि त्यावेळेस वारी सुरू झाली, त्याच्या आदल्या दिवशी प्रचंड पाऊस आळंदीमधून, पंढरपूरमधून किंवा आपण म्हणूया देहूमधून हे सगळ्या वाऱ्या निघू शकत नव्हत्या. परंतु एका क्षणार्धात पाऊस झाला, पुन्हा परत पाऊस थांबला आणि वारी पुढे झाली. हे कशाचं धोत आहे माझं? ज्या ठिकाणी श्रद्धा भक्ती असते त्या ठिकाणी शक्ती उभी राहते. आणि हा पावसाचा जो दुष्काळी परिस्थिती होती ती दूर करण्याचं काम मला वाटतं या शक्तीच्या माध्यमातूनच झालेली आहे. आणि माऊलींना तुकोबारायांना आपल्या भक्तांवर ही दाखवलेली कृपादृष्टी मी मानतो की पाऊस सुद्धा पडला आणि वारीच्या वेळेस विघ्नही कुठल्या पावसामुळे आलं नाही. हेच मला वाटतं याचा खरं तर आज आपण आकाशात पाहतोय तिथे ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, कुठलं विघ्न नाही, अडथळा नाही, विना अडथळा वारी पुढे जाते. हे सगळे परमेश्वराची कृपा आहे असं वाटतंय. निश्चितच परमेश्वराची कृपा. आणि वारकऱ्याला आजपर्यंत ऊन, पाऊस, वारा वारी पूर्ण करण्यासाठी कधीही रोखू शकलं नाही. आणि हे योग्य पुढे चालत राहणार आणि हे सगळ्यांचं संरक्षण आणि रक्षण करणारा परमेश्वर परमात्मा पुढे ही आपली वारी सुखकर करणार असं वाटतंय. वारीमध्ये प्रत्येक वारकऱ्याची प्रामाणिक भक्ती ही शक्ती उभी करत असते आणि ही शक्तीच्या माध्यमातूनच ही वारी या समाजाला दिशा देत राहणार. खरं तर ऐकले आपण, या समाजाला दिशा देत राहणारी ही वारी, भक्ती शक्तीचा हा संगम असणारी वारी पुढे परंपरा योगे चालत राहणार. तुकोबारायांचा आशीर्वाद निश्चित या वारकऱ्यांच्या पाठीशी राहणार ही भावना या ठिकाणी आदरणीय सर्व व्यक्तिमत्वांनी व्यक्त केली. मी त्यांना चॅनलच्या वतीने धन्यवाद देतो आणि निश्चित जय जय सर्वांना. रामकृष्ण हरी. ही योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.